बघा आज अजून मी पारूसच आहे आणि म्हणून म्हटलं आज सॅटरडे आज मग नाश्ता विकत आणलाय कारण पटापट आवरायचंय आम्हाला आता. पटापट का आवरायचंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळणारच आहे का आमची गडबड चालली आहे. आज आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे कारण लय मज्जा आहे आज आमची, आहे की नाही. आज आमच्या घरी कोणतरी येणार आहे है ना. तर कोण येणार आहे तुम्हाला, कोण येणार आहे व्हिडिओ मध्ये आपण पुढे सांगणार होतो माहितीये का, आई आजी काय. तर आज जवळपास 6-7 महिन्यातून म्हणजे असे जास्त दिवस राहण्यासाठी म्हणून आई येणार होती. आणि मध्ये तर आत्ता शर्विलच्या बड्डेसाठी तुम्ही बघितलंच ते आई आली होती. आणि तसं आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना आजी आजोबा सतत कोणी ना कोणी पाहिजे असतं. म्हणून शर्विल पण खूप दिवस झालं मागं लागलेला आजीला की आई आजी ये ये करून. फायनली आई आजीनं मनावर घेतलं आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळं बघूयात आता किती वाजता तिला यायला. आम्हाला तर फोन केला त्यावेळेला ती बोलली की येतोय म्हणून लवकरच 6 वाजता वगैरे ती निघालेली आहे. आणि आता म्हटलं सकाळी सकाळी तर जरा उशिराच उठलोय, मग नाश्ता आणायचा की काय करायचं चाललं होतं. मग आहो तर सकाळी उठल्या उठल्या लगेच म्हणले की नाही आज मी नाश्ता रेडीमेडच घेऊन येतो. आता बघा झालंय आवरून सगळं. इकडं एका बाजूला तोंडलीची भाजी केली आणि इकडं डाळ केली. आता मेन माझा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, मला चपाती करायची होती पण चपातीचं पीठ संपलेलं. म्हणलं सकाळी सकाळी शेजारच्यात नान आणली मैत्रिणीकडून पीठ आणि मग चपात्या वगैरे करीन मग जाईल. काय चाललेत लाड सकाळी सकाळी बघू काय लाड चालले. ठरवलेलं की सकाळी सकाळी म्हणलं गव्हाचं पीठ त्यांच्या मैत्रिणीकडून घेऊन यायचं आणि करायचं. गहू संपले तर काय प्रॉब्लेम नाही येणार. तर तिला फोन केला तर ती म्हणते माझ्यातलं पण संपलंय. म्हटलं अरे बापरे आता काय करायचं. आता दळण मग काय केलं, आता दळण ठेवलं. ते म्हणले आता लगेच द्या म्हणलं तर ते बोलले की अर्ध्या तासाने 1 तासाने मिळत आहे की नाही. 1 तासाने म्हणलं आता 1 तास काय काम आहे. मग आता आम्ही ठरवलंय की सगळेजण मिळून मम्मीला न्यायला जायचं आणायला. आणि मेन म्हणजे हे मम्मीला माहिती नाही की आम्ही सगळे यायला लागलोय, फक्त हे जाणार आहेत म्हणून सांगितलंय. तर आता चला मम्मीसाठी हे सरप्राईज असणार आहे, चला. आणि बरोबर पावसानं ना असा जोर धरलाय ना आज की काय बोलायला कामच नको, सारखा पाऊस यायला लागलाय. चला आता मी सगळं बंद केले का व्यवस्थित, गॅस पहिला बंद करते. खूप दिवस झालं शर्विल मागे लागला होता की त्याला बसमध्ये बसायचं आहे. मेट्रो दिसली की हट्ट करायचा काय मेट्रोमध्ये बसायचं आहे. मग म्हटलं चला आज त्याच्या इच्छा पण पूर्ण होतील आणि आई आजीला पण घेऊन यायचं होईल म्हणून मग आम्ही जायला निघालो होतो. आता इथं ऑटोमध्ये बसलो होतो, म्हणजे ते टमटम आमच्याकडे गावाकडे म्हणतात बरं का तिला. आणि आम्ही त्याच्यामध्ये बसलो होतो पण ती टमटम सतत चालू होती, अजून भरलेली नव्हती. तरी रिक्षावाल्यांची ही सगळी टॅक्ट असते, म्हणजे आमच्या इकडं जीप गाडी पण असायची पहिल्यांदा आणि अजूनही असते गावाकडे एखाद दुसरी असते. तर ते नेहमी असं भरायची असेल ना तर मग ती अशी वाट बघण्यासाठी, म्हणजे असं चालू झाले आता लगेच आम्ही निघणार आहे ह्याच्यासाठी चालू ठेवतात. तर इथं आमचं ते डिस्कशन चालू होतं. चला आता आम्ही उतरलोय मेट्रो स्टेशनला, म्हणजे मेट्रो स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला सोडले. आता चालत चालत आम्ही जाणार आहे इथं मेट्रोला. तर मेट्रो दिसतंय, तर मेट्रोला जाणार आणि मग तिथून पुढे आम्हाला अजून पाऊस लागेल. उठते खूप जास्त पाऊस नाही म्हणून एक बरं आहे, नाही तर मग मुलगाचे हाल होते जायचं म्हटल्यावर. तर चला आता मेट्रो मध्ये बसल्यावर बोलूया. मेट्रोमध्ये जेव्हा चाललो होतो बसायला तेव्हा मला ह्या 2 मुली दिसलेल्या आणि एवढे छान केस होते तिचे लांब, पण तिने सगळे एवढे मोठे केस मोकळे सडलेले. दिसायला तर खूप छान दिसतात बरं का, पण हँडल करायला खरंच खूप कठीण असतात. आणि नेहमी ना या एक्सिलेटरवरून जाताना मला खूप जास्त भीती वाटते, ते म्हणजे शर्विलची. तो कुठेही असा सतत हात लावत असतो आणि खूप जास्त व्हिडिओ बघितलेत मी असे जाताना काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाले, त्यामुळे एवढी भीती वाटते ना. त्यामुळे आता आम्ही त्याला नेहमी असं उचलूनच घेतो, कुठेही हात लावून देत नाही, कारण त्याला खूप जास्त आवडतं आणि असं त्याच्यावरून जायला, त्यामुळं काळजी घ्यावी लागते. आणि इथं गेल्यावर मला एक आज नवीन गोष्ट समजली, ती म्हणजे आज शर्विलचं माझं पहिलं तिकीट होतं काढायचं. काढावं लागणारच होतं आम्हाला, कारण 3 फुटाच्या हाईटच्या वरती फुल तिकीट आहे मेट्रोसाठी आणि हे मला आजच पहिल्यांदाच कळालं होतं. मेट्रोसाठी आमच्या बाळाचं काही तिकीट काढावं लागणार आहे. हे कितीला तिकीट पडतंय? 17 रुपये. ठीक आहे, म्हणजे आता शर्विलला पण तिकीट लागणार आहे. जसं फ्लाईटला जाईन फ्रंट सीट जर चालू झालंय ना तसं मेट्रोला पण तिकीट चालू झालंय. म्हणजे बसच बरी आहे ना, बसच बरी आहे. होय का? 3 वर्षाच्या मुलांना पण फुल तिकीट आहे मेट्रोला. म्हणजे बघा आता हाईट वर, आता म्हणजे हाईट छोटी असणं फायदेशीर झाले. हाईट मोठी असलं की लॉस आहे.
मेट्रो स्टेशनला उतरले पण आम्हाला बराच वेळ अजून. मम्मीला यायला किती वेळ कॉल करून बघतात कारण मम्मीला माहित नाहीये की आम्ही दोघं पण यायला लागलोय. सांगितलंय फक्त हेच येणार आहेत म्हणून. त्याच्यामुळे मग आता इथं कॅफेला थांबलोय. आता बघूया तिथं काय काय घ्यायचं. शर्विलचे तर ऑर्डर आले सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंच फ्राईज झाला पाहिजे रे. तर बघूया चला. स्टेशनला उतरले आम्हाला थोडासा वेळ होता मग म्हटलं चला इथं कॉफी पिऊयात. माझ्या कॉफीची ऑर्डर नंतर होती. सगळ्यात पहिला फ्रेंच फ्राईजची ऑर्डर होती. मग शर्विलसाठी फ्रेंच फ्राईज जरा घेतले कारण जेवायला आम्हाला बराच वेळ लागणार होता. आता माहिती नाही आजीला यायला किती वेळ लागेल. म्हणजे आजी म्हणते मी, शर्विलची आजी म्हणजे माझी आई. मग इथं फ्रेंच फ्राईज घेतले आणि त्याच्यानंतर मग मला थोडीशी कॉफी घेतली. कॉफी त्याची मी बाहेरची पहिल्यांदाच ट्राय करते आणि ब्लॅक कॉफी आम्ही घेतो विदाऊट शुगर. पण इथं आता म्हटलं चला जरा वेगळं काहीतरी घ्यावं म्हणून मी पहिल्यांदा घेतले. त्यानंतर आम्ही पोचलो बस स्टॉपला. आता पोचलोय स्वारगेटला. वाट बघतोय आमच्या आई आजी कधी येत्या. ह्याला तर सगळ्यात मोठा आनंद कुठला आहे तर बस स्टॉपला येऊन थांबला आणि भरपूर सारे त्याला बस बघायला मिळते. बस त्याच्यातच लागतंय सगळं काम. त्याला दुसरं काही लागत नाही. आले तर जवळ आई कात्रज वरून पुढे निघाले. आता किती वेळ लागतोय बघूया. बसला म्हणून तिला फोन केला होता. ती 12 वाजता येतो म्हणलेली पण अजून काय आली नव्हती. आता 1 वाजला होता. वाट बघत थांबलेलो पण या पावसामुळे ना बस स्टॉपची हालत इतकी खराब झाली ना की खाली पायच ठेवू वाटत नव्हता. आणि आईचा फोन आला की ती ब्रिज खाली येऊन उभा राहिली म्हणून तिला मी फोन, ती दिसत होती आम्हाला पण तिला आम्ही दिसत नव्हतो. मग ती एक मी क्लिप घेतलेली तर त्यात एक मी ऐकून डिलीट झाली आहे. आणि तिला तीन बायची एकदम दुसरी म्हातारी माझ्या होती. ती म्हणजे आता कवा जायचो म्हणजे गाड्यात किती थांबले त्या म्हणजे कुठं बघा बघा आल्या गाड्या कोण नसतो सगळ्या कटाळीच थांबले सगळ्याच म्हणजे मुंबईपेक्षा जास्त झाले सगळं. अशीच होते ग इथं गर्दी. कोण आलं म्हणलं की नुसतं लय गर्दी. त्यानंतर पावसानं तर लयच होते. काय असं आहे. चला आता बघा झालंय. पोचली आमची मम्मी घरात कशी बशी धावपळ करत दगदग करत. तर आता चपातीचा बेत आलाय नुसता भातावर कारण आम्हाला वाजले ते यायला आता 3:30-4. आता भात खातो मग भेटूया आपण पुढं काय ते बघूया. हे बघा आईने येताना काय आणले. काय आणलंच ग? गौरीची रोप आणि तुळस. गौरीचं रोप कुठलं हे? हा गौरी तुळस. तुळस आणले. अजून आता ही लावायचं कशात? आपल्याकडे हेच नाही ना लावायचं. मातीच नाही. बघ ह्या कुंडीत जराशी माती आहे. या तुळशीच्या रोपा ह्याच्यातच लाव. तुळशीच्या कुंडीत का नाही हे लावून टाक. तुळस लावून टाक. एवढ्या कुंड्या आहेत पण आम्हाला त्याच्यात सगळं लावायचंय, सगळं करायचंय. आता काय काय म्हणून करायचं. आणि एवढी झाडं असून त्याला फुलं कधी येतात माहिती काय? एखाद्या दिवशी कधीतरी उगवतं एखादं फुल. ते मांजरांनी उड्या मारून मारून सगळं खराब केलंय. काढ जास्त म्हणजे ह्याच्यात जरा एक रोप लागलंय की नाही. बघा नेहमी आई येताना कुठलं ना कुठलं रोप घेऊनच येत असते. गुलाबाची पण आणलेस ना? मग ते गुलाबाच्या ह्याच्यातच लाव. आहे की नाही? गुलाबाच्या ही जास्वंदीची घातली. जास्वंदी आणि गुलाब. आई वास कसला राहिला. चिकन वर बंदी येणार आहे. हो हो चिकन काय चने गुलाब आहे. चने गुलाब. आई येताना जेव्हा पण माझ्याकडे येते ना तेव्हा बरीचशी झाडं घेऊन येते. खरं तर माझ्याकडे कुंड्या कमी आहेत पण आमची झाडांचीच हौस खूप जास्त आहे. आणि आल्यानंतर ती झाडांना एवढं जास्त छान करते ना, बनवते, त्यामुळे झाडांना फुलं पण छान लागतात. अजून काय काय आणलंय बघा. हा दुसरा डिंकोड्याचा डबा. ह्यात काय काय आहे? आणि ही सगळी माझ्या सामानाची पिशवी. ह्याचं बिल करायचं अजून सगळं आहे की. असलं ती आहे तुम्ही पंकिन सीड्स आहेत गुलाबजामुन काय ती देणार संपल्यावर अजून देणार. ओके. मोठं म्हणजे असं डोंगर एवढा सगळं दे आई. सगळं दादा संपल्यावर अजून द्यायचं मी तुला देणार.
आता मी तुला सांगितलं दादा सगळं नसतं काढायचं, बाळा खराब होतं ते. शर्विला आता एवढा छान बोलतो ना, त्याचे सगळे बोबडे बोल आम्हाला खूप जास्त आवडायला लागलेले आहेत त्याच्यामुळे. आणि तो हट्टी पण खूप जास्त झाला आहे. आता जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी माझी मैत्रीण आलेली, सगळेजणच आलेले ते सगळेजण आईला भेटायला म्हणून. तर मग आल्यावर आमचं बोलणं कमी, पण इथं मुलांचीच मस्ती एवढी जास्त चालली होती ना की काय बोलायलाच नको. आम्हाला बोलणं, आम्ही आपलं असं कोपऱ्यात बसल्यासारखं बसलो आणि त्यांना पूर्ण ग्राउंड दिलं खेळायला असं झालेलं. तर चला, असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.